कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सत्तेची खुर्ची बदलली, पण सत्तेची शैली बदलली का? हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत महायुतीने सत्ता काबीज केली. हे चित्र वरवर पाहता मोठं राजकीय परिवर्तन वाटतं, पण सभागृहात डोकावलं तर हे परिवर्तन केवळ नावापुरतंच असल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण इथे सत्तेचा चेहरा बदलला असला तरी कारभाराची सूत्र पुन्हा त्याच जुन्या, अनुभवी आणि राजकीय दृष्ट्या सेट असलेल्या खेळाडूंच्याच हातात आहेत. म्हणजेच सत्ता नवी पण खेळाडू तेच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. महापालिका निवडणुकीपूर्वीच सत्तेचा डाव आखला गेला होता. पक्षनिष्ठा, विचारधारा आणि कार्यकर्त्यांची बांधिलकी या सगळ्यावर राजकीय गणितांनी मात केली. उमेदवारांची मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाली. कार्यकर्ते एका रात्रीत निष्ठावान ते बंडखोर आणि पुन्हा नव्या पक्षाचे सैनिक बनले. या सगळ्या राजकीय स्थलांतरामुळे कोल्हापूरचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. पण शेवटी प्रश्न एकच, बदल झाला तो फक्त झेंड्यांचा की मानसिकतेचाही? गेल्या सभागृहात राष्ट्रवादीचा प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक जयंत पाटील आज भाजपच्या छत्राखाली दिसतात. स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी उभं केलेलं राजकीय वजन आता सत्ताधारी बाजूला वापरलं जातंय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहिलेले राजेश लाटकर काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावत आहेत. म्हणजेच कालपर्यंत सत्तेत असलेले आज विरोधात आणि विरोधात असलेले सत्तेत, पण चेहरे तेच. राष्ट्रवादीत आता आदिल फराज यांच्याकडे शहराध्यक्ष आणि गटनेते पदाची धुरा आहे, तर काँग्रेसमधील शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करून महायुतीच्या सत्तेत स्थान मिळवले. काँग्रेसमधील महत्त्वाचा चेहरा असलेले देशमुख आज सत्तेच्या बाजूने निर्णय घेताना दिसत आहेत. काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या पोकळीची जबाबदारी आता इंद्रजित बोंद्रे यांच्यावर आली आहे. पण हा बदल संघटनात्मक आहे की केवळ फेस रिप्लेसमेंट, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट सत्तेच्या केंद्रस्थानी झेप घेतली आणि सभागृह नेतेपद पटकावलं. विरोधी बाकावरून थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंतचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नाही, तर कोल्हापूरच्या बदलत्या राजकीय संस्कृतीचं प्रतीक आहे. ताराराणी आघाडीपासून ते शिवसेना आणि आता काँग्रेसपर्यंत प्रवास करणारे सुनील मोदी यांचं उदाहरणही हेच सांगतंय. पक्ष बदलणे आता अपवाद राहिलेलं नाही, तर नवा राजकीय ट्रेंड बनत चाललाय. मुळातच कोल्हापूरच्या राजकारणात विचारधारा दुय्यम ठरली आहे आणि सत्तेची समीकरणं, पदाची गणितं आणि वैयक्तिक राजकीय अस्तित्व हाच केंद्रबिंदू बनलाय. महायुतीने सत्ता मिळवली हे नाकारता येणार नाही, पण ही सत्ता खरंच नवीन राजकारण घेऊन आली आहे का, की जुन्याच चेहऱ्याने नव्या रंगात रंगून पुन्हा जनतेसमोर हजेरी लावली आहे? आज कोल्हापूरच्या जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, आपण बदल पाहिला का की फक्त बदलाचा आभास? कारण जर चेहरे तेच, पद्धती त्या आणि स्वार्थाचे खेळ ही तेच असतील, तर हा सत्ता बदल नाही, ही फक्त राजकीय रंग बदलण्याची कला आहे. याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.